आरोग्याची एक वाटी संपूर्ण कुटुंबासाठी. मुलांची बौद्धिक क्षमता तर वाढतेच, स्मरणशक्तीसुद्धा वाढते आणि मोठ्यांच्या नजरेचा त्रास कमी होतो, डोकेदुखी देखील कमी होते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे घेतलेली आहे 25 ग्रॅम खसखस. हो, अगदी बरोबर, आपण आज इथे खसखस आणि बदामाचा हलवा करणार आहोत. तर 25 ग्रॅम आपण इथे खसखस घेतलेली आहे. 15 ते 16 मी इथे बदाम घेतलेले आहेत. आता हे आपल्याला एक पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी बदाम आणि खसखस आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत. हिवाळ्यात असे पौष्टिक वस्तू सेवन केल्यास ते अंगाशीही लागतात आणि उपयुक्तही ठरतात. तर मुलांची बौद्धिक क्षमता तर वाढतेच, पण मोठ्यांचे भरपूर आजार याच्यापासून कमी होतात. खसखस आणि बदामाच्या शिरा ही एक अशी जिन्नस आहे ज्याच्यापासून डोळ्यांचे होणारे त्रास, अश्रू गळणे, जसं चष्मा असेल तो देखील आपला नंबर कमी होण्यास मदत मिळते. 7 दिवस अनशापोटी याचे सेवन नक्कीच करायला पाहिजे. 2-2, 3-3 चमचे प्रत्येकाने घरातील. एक वाटीत सर्वांचं अगदी बरोबर 2-2, 3-3 चमचे असं हा शिरा तयार होतो. तर आता सकाळी उठून आपण याला बघणार आहोत. बघा, छान असे आपले बदाम टम्म असे मस्त फुगून गेलेले आहेत. आता हे पाण्यातून काढून घेत आहे. खसखस देखील इथे छान अशी भिजून तयार आहे. हिला आता आपल्याला खसखसला चहाच्या चाळणीने चाळून काढून घ्यायची आहे. ती बारीक असते, तर पाण्यात पाणी निथळत असताना गळून पडते, म्हणून चहाच्या चाळणीच्या मदतीने आपण काढून घेतलेली आहे. आता खसखस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि जे बदाम आहेत ते देखील आता आपल्याला इथे सोलून घ्यायचे आहेत आणि इथे खसखस सोबत तेही आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता बदाम सोलून घेत आहे. बदाम इथे सोलूनच वापरायचे आहेत. बदामाची वरची जी साल आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे. आता इथे बदाम सोलून झालेले आहेत ते घालून घेत आहे. आपण इथे जेवढे बदाम घातलेले आहेत तेवढेच काजू घालणार आहोत. फक्त या 3 वस्तूंचा जो शिरा असतो, पण या सगळ्या ऑप्शनल आहेत वस्तू, या नाही घातल्या ना तरी चालतील, पण मी आहेत घरामध्ये म्हणून घालत आहे. तर खसखस बदामाच्या शिराला जास्त महत्त्व आहे. या बाकीच्या ऑप्शनल वस्तू नाही घातल्या तरी चालतील. इथे मी केशर भिजत घातलेलं आहे आणि वेलची पूड देखील करून घेतलेली आहे. 1 वाटी दूध घालत आहे आणि हे आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. गॅसवर कढई तापवून घेतलेली आहे. इथे आपल्याला 2 भाजीचे चमचे भरून मी तूप घालत आहे. गाईचं तूप वापरलेलं आहे आणि हा जो खसखस आणि बदाम वगैरे आपण दळून घेतलेलं आहे ते आता इथे घालून घ्यायचं आहे आणि हा शिरा आपल्याला मंद आचेवर छान असा शेकून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे. तर हा जो शिरा आपण बनवतोय ना, याला सतत आता आपल्याला चमच्याच्या मदतीने हलवत राहायचं आहे, जेणेकरून काय होईल की शिरा छान असा आपला भाजला जाईल तुपामध्ये. तर इथे शिऱ्याने पूर्ण तूप शोषून घेतलं होतं, म्हणून मी 2 चमचे परत घातलं आणि सतत आता तुम्ही बघू शकता की सतत ढवळत असताना याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक झालेली आहे आणि याच पद्धतीने मी थोडा वेळ भाजलेलं आहे. 12 ते 15 मिनटं आपण भाजून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, तूप सोडायला लागलेला आहे हा शिरा. तर याच्यामध्ये वेलची पूड, केशरयुक्त दूध घालून घेत आहे. आता साखर देखील मी इथे 1.5 वाटी साखर घालत आहे. साखरेऐवजी गूळ वापरलं तर अत्यंत उपयुक्त होतं. तर इथे गूळ किसून घेतलेला नव्हता म्हणून मी साखर घातलेली आहे. अर्धी वाटी आपण इथे दूध घालायचं आहे आणि छान याला आता आपल्याला ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत शिरा परत
तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता शिरा इथे पूर्णपणे छान तयार झालेला आहे. मस्त तूप देखील सोडून दिलेलं आहे. तर आरोग्यदायी असा आपला हा खसखस बदामाचा शिरा तयार आहे. तर शिऱ्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आरोग्यदायी शिऱ्याचं तुम्ही देखील 7 दिवस सेवन करा.